नगरसेवकापैकी 15 नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे निवडून आले आणि नगरपालिकेवरती निर्विवादपणे भारतीय जनता पार्टीचा झेंडा हा लावलेला आहे। या निवडणुकीमध्ये जामखेड आणि जामखेडच्या उपनगरातील सर्व जनतेने आणि नागरिकांनी भरभरून भारतीय जनता पार्टीवरती प्रेम केलं। त्याबद्दल मी सर्व मतदारांचे मनापासून आभार मानतो। हात जोडून त्यांचे मनापासून आभार मानतो। हे जीवनात मी कधीही त्यांचे उपकार विसरणार नाही आणि दिलेला वचननामा हा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून नगराध्यक्षाच्या नेतृत्वामध्ये राज्याच्या आणि देशाच्या सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणून आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि भयमुक्त करण्यासाठी निश्चित स्वरूपामध्ये प्रयत्न करणार। आम्ही दिलेला शब्द येणाऱ्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये पाळणार। जनतेने आमच्या वचननाम्यावरती विश्वास ठेवून भरभरून आमच्यावरती प्रेम केलं आणि नगराध्यक्षांना सहित नगरसेवकांनी निवडून दिलं। आमचे काही नगरसेवक काही थोड्याफार फरकाने अतिशय चांगले उमेदवार असून देखील पराजय झाला। निश्चितच त्याची मनामध्ये अतिशय खंत आहे आणि येणाऱ्या कालखंडामध्ये निश्चित स्वरूपामध्ये जे निवडणुकीमध्ये यश मिळालं ते यश अतिशय मोठं आहे। आपण विरोधकाच्या प्रचाराला कुठंही थारा न देता भूमिपुत्राच्या शब्दावरती विश्वास ठेवून या शहरातील जनतेने मोठ्या मताधिक्य देऊन भारतीय जनता पार्टीच्या हातामध्ये सत्ता दिली आहे आणि म्हणून आरोप प्रत्यारोप करत असताना खोटं नाटं बोलणं हे अंगलट कसं आलं हे या निवडणुकीवरून आपल्या लक्षात येतं आणि म्हणून काही काळापूर्वी ज्या घटना घडल्या त्या निश्चित स्वरूपामध्ये दुर्दैवी आहेत। आपल्या शहराचा आणि तालुक्याचा मान सन्मान आणि संस्कार संस्कृती राहिली पाहिजे, कायदा सुव्यवस्था टिकला पाहिजे आणि म्हणून खरं तर गेल्या काही दिवसामध्ये ज्या काही केसेस झाल्या त्याचं मूळ केंद्र कोणतं आहे त्या केंद्राची देखील सातत्यानं त्याच ठिकाणी वारंवार हे गोळीबार होत आहेत, लोक जखमी पडत आहेत। निश्चित स्वरूपामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय। त्यामुळं मी जिल्हाधिकारी आणि जिल्ह्याचे SP यांना देखील या संदर्भामध्ये सखोल चौकशी करून त्या चौकशी अंती निश्चित स्वरूपामध्ये यापुढे अशा घटना घडणार नाही त्या दृष्टिकोनातून कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये मी निर्देश देणार आहे। त्याचबरोबर एखाद्या माणसाला कसं गोवायचं याचा सुद्धा व्यूहरचना केलं जातो। मोठ्या व्यक्तीने मोठं बोललं पाहिजे, कायदा सुव्यवस्था आणि समाजामध्ये सलोखा निर्माण ठेवला पाहिजे, परंतु एक हेत्रे का मेहत्रे नावाच्या माणसाच्या फोनवरती फोन आला आणि एका व्यक्तीचं नाव घे तू केसमध्ये तुला 50 लाख रुपये देतो असं सुद्धा सांगण्यात आलं। याचा देखील या निमित्ताने मी जाहीर निषेध करतो। अशा स्वरूपाचं कधी झालं नव्हतं ते या शहरामध्ये होत असताना आपल्याला दिसतंय आणि म्हणून अशा गोष्टीला जामखेडची जनतेने बिलकुल थारा दिला नाही। त्याबद्दल मी पुन्हा एकदा जनतेचे हात जोडून आभार मानतो, नतमस्तक होऊन त्यांच्या चरणी प्रार्थना करतो की तुम्ही टाकलेला विश्वास हा निरर्थ जाऊ देणार नाही हा या निमित्तानं माझा विश्वास आहे। साहेब महाराष्ट्रामध्ये सर्वच जागेवर भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रामध्ये सर्वच जागावर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकलेला आहे तर तुम्ही कसं पाहता? भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रामध्ये नगरपालिका आणि नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावरती विश्वास ठेवत या राज्यामध्ये सर्वाधिक नगरपालिकेमध्ये सत्ता देण्याचं, आशीर्वाद देण्याचं काम या महाराष्ट्रातले जनतेने दिलंय। हा पक्ष विधानसभेमध्ये देखील मोठा होतो, आता नगरपालिकेमध्ये देखील मोठा म्हणून एकदा मतपेटीमधून सिद्ध झालंय आणि येणाऱ्या कालखंडामध्ये महापालिकेमध्ये आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये देखील जनतेचा आशीर्वाद
दूरदृष्टीकोन विकास पुरुष असलेले देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पुन्हा भारतीय जनता पार्टीच्या हातातच सत्ता घेतली याच्याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही आणि येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. साहेब जनतेने सत्ता विश्वास दाखवला आहे. पुढच्या 100 दिवसाचं प्लॅनिंग काय असणार? मला वाटतं की आम्ही वचननामा दिलाय. वचननाम्याच्या माध्यमातून आम्ही आता त्याचा सिक्वेन्सली विचार विनिमय करून नगरपालिकेच्या बॉडीमध्ये ठराव घ्यायचे, कोणते कामं प्राधान्याने घ्यायचे, कोणत्या कामाला प्राधान्याने निधी उपलब्ध करून द्यायचा आणि अतिशय चांगल्या दर्जाची क्वालिटीची कामं करण्याच्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न हा राहणार आहे. आणि म्हणून विरोधकाला सबसेल चपराक देत नेस्तनाबूत करत भारतीय जनता पार्टीला सत्ता दिलेली आहे. त्याच्यामुळं आता आम्ही लोकांच्या मनातलं स्वप्न स्वच्छ शहर, सुंदर शहर आणि भयमुक्त शहर करण्यासाठी धन्यवाद. धन्यवाद.